प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय विघ्नेश 11 वरोसे संघाला. सलामीची जोडी बॅटिंग ऑर्डर मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात. स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्याचा फलंदाज सुबोध भोसले आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय शुभम निकालचे आपल्याला पाहायला भेटतात. वेगवान चेंडू आहे. पहिला चेंडू अवांतर आणि इथे नशिबाचा पंजा भेटला जातोय. 1+4=5 अशा 5 धावा धावफलकावरती लागले जातात. संघाचं खातं देखील ओपन झालंय 5 या धावसंख्येने. सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती रूपचंद कोळेकर आपल्याला पाहायला भेटतात. रूपचंद पोलेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा. विकेट खेळण्याचा प्रयत्न सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अगदीच योग्यरित्या पूर्ण झालाय. 2 धावा भेटल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने अगदीच धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतीये. 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जातीये. 7 धावा धावफलकावरती लागली आहे. खरं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल विघ्नेश 11 वरोसे संघाची. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय यस क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलं. चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये पाठवलाय. इट्स सीमा पार आला या सुबोधच्या बॅट मधनं चौकार. चार धावा भेटल्या जातील आणि या 4 धावेच्या मदतीने 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर चांगली सुरुवात करून दिली आहे सुबोध भोसले. खरं तर यंदाच्या मोसमामध्ये सुबोध भोसले खूप फॉर्मात आहेत. कारण की वावरल्याची टुर्नामेंट आपल्याला आठवते. त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या स्वप्नातील पहिली बाईक त्या वावरल्याच्या टुर्नामेंटमध्ये भेटली आणि तब्बल वरोसे संघाने देखील त्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. व टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटली. त्याचबरोबर एका धावेला प्राधान्य देखील दिलं गेलं आहे. चांगला चेंडू होता आणि त्या चांगल्या चेंडूवरती सन्मान केला. 1 धाव भेटली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 12 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र रूपचंद पोलेकर यांच्यावरती आक्रमणाचा पाडा पहिल्या चेंडूपासून चढवला जातोय. खरं तर पहिल्या चेंडूवरती नशिबाचा पंजा आला आणि त्या वेगवान चेंडू होता. खरं तर पाहायला गेलं तर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथे स्थिर आहे. 12 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. रूपचंद चांगला चेंडू खोदून खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेट लगत चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव भेटली जाते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढलं जात आहे. 13 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 3 षटकांचे सामने असतील. दक्षता दोन्ही संघाने घ्यायची आहे. ते आपण पाहताय इन ऍक्शन मध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटतीये. एका बाजूला आपण पाहताय आई गावदेवी कुंभिवली आणि त्यांच्या विरोधात विघ्नेश 11 वरोसे. वॉट अ शॉट. ब्रिलियंट शॉट. फॅब्युलस शॉट. फटका सजवला आणि चेंडूला देखील पाठवलाय. सीमा पार आला या सुबोधच्या बॅट मधनं षटकार.
सांघिक कोट्यातून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय जयेश पाटील आलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या आता रूपचंद यांनी आणि आता मात्र कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. आणि बॉलिंग मार्कवरती जयेश यांना आपण पाहताय. चांगला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक धाव भेटली जाईल. एका धावेला देखील प्राधान्य दिलं जातं आजच्या या रात्रीमध्ये. एक धाव खूप महत्त्वाची ठरली जाते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढलं जात आहे. एका धावेच्या बरोबरीने धाव फलकावरती 20 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगली गोलंदाजी यापुढून जयेश पाटील यांना करावी लागेल. खरं तर रूपचंद यांच्यावरती आक्रमणाचा पाडा चढवला गेला पण त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहताय वावेकर विलेज एंड करणं गोलंदाजी करत असताना जयेश पाटील आलेत. चांगला चेंडू आपण पहिला पाहिला तिथे एक धाव भेटली गेली आहे. खरं तर सेकंडवरती आपण पाहताय जयेश भोसले. खरं तर आजच्या दिवसामध्ये खरं तर एक या स्पर्धेमधील एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. एका ओव्हरमध्ये त्यांनी संपूर्ण सामना फिनिश केलाय. 28 धावा त्याने कुठून काढल्यात. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बॅटीची कडा लागली. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एक धाव भेटली जाते. एका धावेला देखील प्राधान्य दिलं जातं आणि क्रिकेटचा खेळ सांघिक आहे. इथे ज्या पद्धतीची गोलंदाज करत असतो ना त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील होणं खूप गरजेचं आहे. पण इथे एक धाव भेटली गेली आहे. चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला जयेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहता एका धावेच्या बरोबरीने आपण स्ट्राईक रोटेट झाली. शुभम निकालचे ऑन दी स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटत आहेत. ओ अगदीच मोठा फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक का नाहीये तिकडे. चेंडू होतोय फरार. अगदीच फाईन लेग रिजन मध्ये वन बाउंड सीमा पार आला या शुभमच्या बॅट मधनं चौकार. अगदीच खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. खोदून काढला. ऑफ साईडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव भेटली जाते आणि एका धावेला प्राधान्य देखील दिलं जातं आणि धावसंख्या पुढे वाढली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तर पाहिली चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला जयेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. ओ चांगला चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे तिकडे. एक धाव भेटली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि संयम संयम दाखवला नाही आणि शुभम निकालजी यांना तंबूच्या आशाला परतावं लागतंय. पहिली विकेट डाऊन होतीये विघ्नेश 11 वरोसे संघाची.
आणि आता मात्र शुभम यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. गणेश शर्मा आलेत व अगदीच खोदून काढलाय. चांगला चेंडू होता त्याच्यावरती चांगला प्रयत्न खेळण्याचा केलाय. एक धाव भेटली जाते, एका धावेला प्राधान्य देखील दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र डेड ओव्हरचं शतक असेल, हाणामारीचं शतक असेल आणि आणि या हाणामारीच्या शतकामध्ये कुठला गोलंदाज वापरण्यात येईल हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. कारण की आता जर पाहिलं तर सुबोध अजूनही सुरक्षित आहेत मैदानामध्ये, ते खेळतात कारण की त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे ती ठासून भरली आहे. आणि आता मात्र षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी आपण पाहताय गोलिंग बॉलिंग ट्रॅकवरती न्यू बॉलर रोहित वीर आलेत. चांगली कामगिरी त्यांना करायची आहे, डिफेन्सिव्ह गोलंदाजी करावी लागेल, एखाद दुसरे निर्धाव चेंडू त्यांना हाताळावे लागतील कारण की पाहिलं तर पहिल्या षटकापासून आक्रमणाचा पाडा जो चढवला गेलाय कुंभोलीकरांवरती तो मात्र सातत्य टिकवून ठेवलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. रोहित वीर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, चांगली कामगिरी त्यांना करायची आहे. पण त्याच विपरीत जर स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय गणेश शर्मा आहेत. फटका सजवला, चेंडूला पाठवला फायनल रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा पार आला या दणदणीत गणेशच्या बॅट मधनं चौकार. या 4 धावा देखील खूप महत्वाच्या ठरल्या जातील आणि या 4 धावेच्या बरोबरीने 32 धावा धावफलकावरती लागले जात आहेत आणि चांगली सुरुवात अगदीच पाहायला गेलं तर गणेश यांनी देखील करून दिली. रोहित आले आणि रोहितच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण देखील चढवला गेलाय. ओहो यू विल मिस आय विल डेफिनेटली इट. एस्टॅनचा वेग घेत एस्टॅन वरती चेंडू हादळलाय आणि गणेश शर्मा बॅक टू दी डगआउट. आणि आता मात्र गणेश यांची जागा भरून काढण्यासाठी देवीदास कदम आलेत. ओहो फटका सजवला, फॉलिंग स्लॉक स्वीप चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार आला या दणदणीत. आल्या आल्या केलाय आक्रमण आणि या भेटतील 6 धावा. आणि खरं तर देवीदास 27वे फलंदाज असेल ज्याने आल्या आल्या षटकाराने आपलं खातं खोललंय.
देवीदास आपण पाहताय कदम आल्या आल्या त्यांनी षटकाराने आपलं खातं खोललं आणि धावसंख्या देखील झपाट्याने वाढली जाते. 38 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि देवीदास जर पाहिलं तर चांगली कामगिरी करतायत. अगदीच पाहायला गेलं तर रोहित यांच्यावरती आक्रमणाचा पाडा अगदीच कायम ठेवला जातोय. पाहिलं तर गणेश आणि चौकार मारला, त्यानंतर कमबॅक करून दिलं, त्यानंतर पण खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. पंच सांगतायत हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. ऑफ स्टंप एक अवांतर धाव देखील धावफलकावरती ऍड होती आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढं जातं. एका धावेच्या मदतीने 39 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. वाका फटका सजवलाय, त्याचवर त्याच ताकदीचं फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला भेटत आहे. काय एफर्ट्स लावलेत. सुंदर रनिंग बीट विथ द विकेट आपल्याला पाहायला भेटते. सिंगलला केले जाईल, डबल मध्ये कन्वर्ट या दोन डावांच्या मदतीने 41 ही धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. हो, अगदीच वेगवान चेंडू होता. फलंदाज बाद असेल आणि ते पाहिलं तर फलंदाज बाद असेल आणि आणखीन एक मोठा आदरा भेटला जातोय विघ्नेश इलेव्हन वरोसे संघाला आणि त्यामध्ये नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात. विराज स्ट्राईक एंडवरती आपण पाहता सुबोध आहेत आणि शेवटचा चेंडू 41 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. जर एक षटकार आला शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल. जर चौकार आला तर 45 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल. यस, गोलंदाज रोहित तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय करा, क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅचिटचा कॉल होतोय, ड्रॉप. एक धाव होती तिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरला गेला, पण तिथे तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता आणि या 3 धावेच्या मदतीने 43 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जात. या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 43 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि 44 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आई गावदेवी कुंभिवली संघाला.
यापुढे मॅच आपल्याला पाहायला भेटेल आसरे आणि कांड्रोली या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कुंभेली टीमचे कुंभेली टीमचे दोन सलामीचे फलंदाज रोहित वीर आणि रूपचंद बोलेकर. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करताना आई गावदेवी कुंभेली संघाचे दोन ओपनर घातक फलंदाज रूपचंद बोलेकर आणि रोहित वीर हे मैदानावर गेलेत. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित वीर. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे रूपचंद बोलेकर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित वीर स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कावर पहिलं षटक आलं ते पॉवर प्ले षटक साहिल. पहिला चेंडू पेस करतो रोहित वीर. पहिला चेंडू खूप खूप चांगला चेंडू होता. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूचे सांगते होते. दुसरा चेंडू पाहूया. खूप सुरेख चेंडू आहे साहिलचा. रोहितला काही चेंडू समजत नाहीत. 388 डॉट बॉल पूर्ण स्पर्धेमध्ये आले. तिसरा चेंडू पाहूया साहिलचा रोहितसाठी. यावेळी चेंडू चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय. जेल टिपला गेला. रोहित वीर बॅक टू पवेलियन. हॅलो हॅलो कुंभिवली संघाचा घातक फलंदाज सिद्धेश लबडे मैदानात आलाय. सिद्धेश लबडे साठी चौथा चेंडू पाहूया साहिलचा. हा चेंडू ही निर्धाव. काय गोलंदाजी करतोय साहिल. पाचवा चेंडू पाहूया सिद्धेश साठी. या चेंडूवर आलाय. चेंडू हवेत आलाय. पतंजली बाबा ब्रँडेड सिद्धेशच्या बॅट मधून आलाय. पहिला षटकार 5व्या चेंडूवर आलाय. खातं खोललंय टीम कुंभिवली संघाचं षटकाराने. हे दोन फलंदाज लास्ट पर्यंत राहिले तर टीम कुंभिवली संघाला विजय मिळेल.
पुढचा चेंडू पाहूया साहिलचा. यावेळेस सुरेख चेंडू, वेग होता या चेंडूवर. ओव्हर 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे गावदेवी कुंबिवली संघाला. आसरे आणि कांड्रोली या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आसरे संघाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. मी कांड्रोली संघाला विनंती करतो की आपला कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज टीम कुंबिवली संघाला. 19 ची सरासरी गाठायची आहे. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. 19 ची सरासरी गाठायला लागेल टीम कुंबिवली संघाला. स्ट्राईक एंडला गोलंदाज रुपचंद पोलेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे उभा सिद्धेश लवडे. दुसरा गोलंदाज वापरलाय विराज प्रबलकर. टीम ओव्हरचे संघाचा विराज प्रबलकर. रुपचंद पोलेकरला घातक फलंदाजी करावी लागेल. मानकेवलीच्या टोर्नामेंट मध्ये सिरीजचा मान फुकावला होता या फलंदाजाने. 34 चेंडू 94 धावांची केली होती या फलंदाजाने. रुपचंद पोलेकर ऑन स्ट्राईक. विराज प्रबलकर गोलंदाजी मार्कावर. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. या चेंडूवर येते 21 धाव. अजूनही 37 धावांची गरज. 11 चेंडू 37 धावांची गरज आहे टीम कुंबिवली संघाला. सिद्धेश लबडे ऑन स्ट्राईक. या षटकामध्ये 3 तरी 6 मारावे लागतील सिद्धेश लबडेला, तर टीम कुंबिवली संघ या मॅच मध्ये काहीतरी होऊ शकतो टीम कुंबिवली संघाचं. अकरा चेंडू आणि 37 धावांची गरज. अजूनही विराज प्रबलकर गोलंदाजी मार्कावर. पुढचा चेंडू पाहूया विराजचा सिद्धेशसाठी. यावेळेस चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षण धावतोय. जेल सोडली आहे सिद्धेश लबडेची. या 2 धावा या चेंडूवर मिळतात. अजूनही 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. 5 मोठे फटके मारावे लागतील 10 चेंडू मध्ये या कुंबिवली संघाच्या 2 फलंदाजांना. 10 मध्ये फक्त 5 फटके मारायचे आहेत. 35 धावांची गरज आहे अजूनही. विराजचा पुढचा चेंडू पाहूया सिद्धेश साडी. यावेळेस काय सुरेख वेग आहे या गोलंदाजाकडे. हा चेंडू आहे निर्धाव. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे अजूनही. विराजचा पुढचा चेंडू पाहूया सिद्धेसाठी. यावेळेस चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण धावतोय. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडूची उचल फेक करतोय सिद्धेश लबडे. रनआउट. ही मोठी विकेट पडली आहे टीम कुंबिवली संघाची.
पोलेकर मानकेवलीच्या टुर्नामेंटमध्ये 3 बॉल 3 सिक्स मारले होते आश्रय संघाच्या बरोबर. आता ते तसेच फटके मारावे लागतील ऋषिकेश पोलेकरला, तर मॅच थोडी जवळ येऊ शकते. विराटचा 5वा चेंडू पाहूया. ऋषिकेश साडी या चेंडूवर मिळेल ती 1 धाव फक्त. 5 चेंडू 7 चेंडू आणि 34 धावांची गरज. 7 चेंडू 33 धावांची गरज. 11 धावा धापलकावर लागल्यात. विराटचा पुढचा चेंडू पाहूया. रुपचंद साडे यावेळेस चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षण. रुपचंद पोलेकर सुद्धा बाद होतोय. टीम कुंभिवली संघाला लागलाय मोठा हादरा. आदेश लबडे नॉन स्ट्राईक एंडला आदेश लबडे हा फलंदाजी मार्कावर आलाय. गोलंदाजी तिसरं षटक आता सुबोध भोसले. स्ट्राईक एंडला फलंदाज ऋषिकेश पोलेकर. 6 चेंडू 6 षटकार मारावे लागतील ऋषिकेश पोलेकरला, तर टीम कुंभिवली संघ विजयी कडे जाऊ शकतो. काय सुरेख चेंडू टाकलाय सुबोधने. ऋषिकेश साडी 1 धाव. 12 धाव धापलकावर लागल्यात टीम कुंभिवली संघाच्या. अजूनही 32 धावांची गरज. 5 चेंडू 32 धावांची गरज. सुरेख बॉल टाकलाय सुबोध याने. डॉट बॉल. 2 चेंडू 1 धाव दिली आहे. हा एक सुरेख चेंडू टाकलाय सुबोध याने.
त्याची साडी